राहता तालुक्यात गेल्या 21 वर्षापासून सेवेत असलेलं साई योगेश मोबाईल इलेक्ट्रॉनिक व सॅमसंग स्मार्ट कॅफे यामध्ये सॅमसंग कंपनीचे सर्व मोबाईल तसेच इतर सर्व कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध, तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा उपलब्ध। IFB कंपनीचे अधिकृत विक्रेते या शोरूम मध्ये सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तूही उपलब्ध। तर आजच भेट द्या। आमचा पत्ता श्री छत्रपती कॉम्प्लेक्स राहता, मोबाईल नंबर 9762752222 9142 240 240। मला खरंच आश्चर्य वाटतं। मी तर इतक्या वर्षाच्या सार्वजनिक जीवनामध्ये कधी अशा शेतकरी विरोधी मी कधी विधान केल्याचं तर मला आठवत नाही किंवा आपल्या माध्यमांना त्याची कल्पना आहे। एखाद्या मुद्द्याचा किती विपर्यास होऊ शकतो याचं मला आश्चर्य वाटतं। मी एक लाईटर टोनमध्ये म्हटलं की उद्या आता सोसायटी ग्रामपंचायतच्या निवडणूक येणार आहे आणि त्या निवडणुकीनिमित्त तुम्ही परत कर्ज काढणार, निवडणूक लढवणार आणि पुन्हा कर्ज थकलं की पुन्हा कर्जमाफीची मागणी करणार। कारण कर्ज काढून निवडणूक लढवणे काही उत्पादक स्वरूपाचं काम नाही आहे। हा खरं त्याचा मतीचा अर्थ होता। याचा अर्थ शेतकऱ्याच्या कर्जमाफीला माझा विरोध आहे। वास्तविक आपण आता जर यापूर्वीच्या सगळ्या आपल्या वाटचालीमध्ये आपण जर पाहिलं तर नेहमी शेतकरी पूरक धोरण आपण घेतलेलं आहे, मांडलेलं आहे। मी कृषी मंत्री असताना तर ज्या पद्धतीच्या योजना आपण राज्यामध्ये आणल्या त्या अद्यापही लोकांना त्याची आठवण आहे। म्हणून मला वाटतं ह्या विधानाचा विपर्यस्त होतोय। कारण नसताना मला त्याच्या फार वेदना झालेल्या आहेत की असं काही शेतकरी कर्जमाफीच्या विरोधात मी आहे काय त्या विरोधात बोलतोय असं अजिबात भूमिका नव्हती, यापूर्वी कधी नव्हती। म्हणजे माझ्या तुम्ही मागच्या 30 वर्षाच्या सार्वजनिक जीवनाची जर माझी वाटचाल पाहिली तर असं एकही विधान नाही आहे की ज्यामुळे मी काही शेतकरी विरोधी किंवा एखाद्या समाजाच्या विरोधी भूमिका घेतली नाही। कसं आहे शेवटी आपण असं आहे की आता MSP वाढवून देण्यासंदर्भात आपण प्रयत्न केले पहिल्या काळामध्ये। केंद्र सरकार आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली केंद्रामध्ये आल्यानंतर आपण जर पाहिलं तर मागच्या काही 7-8 वर्षामध्ये जो आधारभूत किमतीमध्ये जी वाढ झालेली आहे ती प्रचंड आहे। त्यामुळं निश्चितच शेतीमालाला चांगल्या प्रकारचं त्यांना त्याची जी आर्थिक स्थिती शेतकऱ्याची सुधारण्यामध्ये मदत झाली नाही असं नाही आहे। दुर्दैवानं ह्या नैसर्गिक आपत्ती तुमच्या आमच्या कोणी हातात नाही आहे। आता अचानक यंदा पाऊस तसा पडला की ढगफुटीच झाली, पाऊस पडण्यापेक्षा ढगफुटी झाली, एकदम कोसळला। त्या ठिकाणी शेतं वाहून गेलीत, विहिरी पडल्यात। म्हणून तर असाधारण परिस्थितीचा विचार करताना महायुती सरकारमध्ये माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा आपण एवढं मोठं पॅकेज 32,000 कोटी दिलं आणि त्यातून आज आपण जर पाहिलं की आज एकट्या अहिल्यानगर जिल्ह्याला साधारण 1400 कोटी रुपये आले। मी अडचणीला शेतकऱ्यावर सरकार उभाच आहे। परंतु महत्त्वाचा मुद्दा काय आहे की उत्पादक क्षमता त्याची वाढली पाहिजे। अधिकाधिक शेतीचं उत्पन्न खर्च कमी करून जैविक खतांचा वापर अधिक वाढवण्याची आवश्यकता आहे। त्यासाठी आता राज्य सरकार प्रयत्नशील आहे। मध्यंतरी माननीय राज्यपालांनी प्राकृतिक शेतीवर जे परिसंवाद घेतला तो डोळ्यात अंजन घालण्यासारखा होता। गुजरातमध्ये 9 लाख हेक्टरपर्यंत आता त्याच्या पद्धतीने शेती उभी राहते आणि आपल्याला आठवत असेल की त्या दिवशी माननीय मुख्यमंत्री मोदींनी जाहीर केलं एक मोठं मिशन आपण या प्राकृतिक शेती निमित्तानं आपण राज्यात सुरू करतोय आणि त्यामुळे एक तर शेती उत्पादन वाढेल आणि उत्पादन खर्च कमी होईल। श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारा एकमेव 15 एकर भव्य NA प्रकल्प। NA प्लॉट्स खरेदी सुरू, मोजकेच प्लॉट शिल्लक, तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध। प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत 50 फूट व 30 फूट रस्ते, स्ट्रीट लाईट, गार्डन, जॉगिंग ट्रॅक, आकर्षक लँडस्केपिंग, स्वतंत्र ड्रेनेज लाईन, सर्व सुखसोयी, नयनरम्य परिसर। मग आजच प्लॉट बुक करा 9623 89 91 91 9623 65 91 91। साईट पत्ता नगर मनमाड रोड, हॉटेल रेड चिली समोर, राहता, जिल्हा अहिल्यानगर।